नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जनरल सायन्स हा घटक घेऊन त्याच्यावर चर्चा करणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्स याच्याविषयी चर्चा केलेली होती. आज आपण पुन्हा थर्मोडायनॅमिक्सचे काही पॉईंट डिस्कस करणार आहे आणि त्याच्याबरोबर थोडा बायोलॉजीचा पार्ट तो सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. तर थर्मोडायनॅमिक्सविषयी जे थोडे पॉईंट्स आहेत ते आधी आपण डिस्कस करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण बायोचा पार्ट हा आपण डिस्कस करूया. तर थर्मोडायनॅमिक्समध्ये मॅक्झिमम वर्क नावाची एक कॉन्सेप्ट आहे. तर मॅक्झिमम वर्कचं एक्सप्रेशन काय असं कधी कधी विचारलं जातं की व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क, म्हणजे मॅक्झिमम वर्क जे असतं थर्मोडायनॅमिक्समध्ये त्याचं एक्सप्रेशन काय. तर मॅक्झिमम वर्कचं एक्सप्रेशन डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू डब्ल्यू म्हणजे वर्क, मॅक्स म्हणजे मॅक्झिमम, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 NRT लॉग V2 अपॉन V1. हे एक्सप्रेशन आपण डब्ल्यू मॅक्स देऊ शकतो किंवा डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 NRT लॉग P1 अपॉन P2. अशा प्रकारे दोन इक्वेशन आपण मॅक्झिमम वर्क किंवा डब्ल्यू मॅक्सच्या बाबतीत देऊ शकतो. नेक्स्ट, इंटरनल एनर्जी. थर्मोडायनॅमिक्समध्ये इंटरनल एनर्जी कोणत्या सिम्बॉलनं दाखवली जाते. तर थर्मोडायनॅमिक्समध्ये इंटरनल एनर्जी जी आहे ती U या सिम्बॉलनं दाखवली जाते. थर्मोडायनॅमिक्समध्ये इंटरनल एनर्जी दॅट इज शोन बाय U, कॅपिटल U. प्रत्येक सबस्टन्समध्ये काहीतरी डेफिनाईट अमाऊंट ऑफ एनर्जी असते, आपण त्याला म्हणतो इंटरनल एनर्जी. एव्हरी सबस्टन्स हॅज डेफिनाईट एनर्जी कॉल्ड ॲज इंटरनल एनर्जी. म्हणजे कोणताही जर आपण सबस्टन्स घेतला तर त्याच्यामध्ये एक ठराविक प्रकारची एनर्जी ही साठवलेली असते आणि आपण त्यालाच काय म्हणतो, इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी दाखवताना थर्मोडायनॅमिक्समध्ये कॅपिटल U ह्या लेटरनी दाखवली जाते. इंटरनल एनर्जीच्या बाबतीत इंटरनल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या दोन्ही एनर्जीची ॲडिशन असते. इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. जर समजा इंटरनल एनर्जी त्याच्यामधील चेंज दाखवायचा झाला तर चेंज इन इंटरनल एनर्जी कसा दाखवला जातो, तर चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा U न दाखवलं जाईल. डेल्टा U बरोबर U2 मायनस U1. चेंज इन इंटरनल एनर्जी जर दाखवायचं असेल तर डेल्टा U इज इक्वल टू U2 मायनस U1. U2 म्हणजे काय, तर इंटरनल एनर्जी ऑफ द फायनल स्टेट आणि U1 म्हणजे काय असतं, तर इंटरनल एनर्जी ऑफ द इनिशियल स्टेट. म्हणजे फायनली चेंज इन द इंटरनल एनर्जी आपण डेल्टा U न दाखवतो. डेल्टा U बरोबर U2 मायनस U1. इंटरनल एनर्जीची काही एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल 30 kJ हीट म्हणजे 30 किलो जूल एवढी हीट सप्लाइड टू द सिस्टम. म्हणजे 30 किलो जूल एवढी जी हीट आहे ती आपण सिस्टमला सप्लाय केली तर इंटरनल एनर्जी किती असेल. तर इंटरनल एनर्जी दाखवताना डेल्टा U बरोबर +30 kg आपण असं करतो, कारण सिस्टमवरून सराउंडिंगवरून सिस्टमला आपण 30 किलो जूल एवढी जी एनर्जी आहे किंवा एवढी जी हीट आहे ती सप्लाय करतोय. आणि ज्या वेळेला आपण सिस्टमला हीट सप्लाय करतो त्यावेळेला ती पॉझिटिव्ह असते आणि सराउंडिंगला हीट सप्लाय केली तर ती आपल्याला नेगेटिव्ह घ्यावी लागेल. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. 20 किलो जूल 20 kJ एवढं जे आहे ते वर्क डन ऑन सिस्टम. म्हणजे आता वर्क झालं आहे सिस्टमवर किती, 20 किलो जूल 20 kJ वर्क डन ऑन द सिस्टम. मग डेल्टा U ची व्हॅल्यू किती असेल, पुन्हा डेल्टा U इज इक्वल टू +20 kJ, कारण हे जे वर्क झालेलं आहे ते पुन्हा एकदा सिस्टमवर झालेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं 30 kJ हीट ती सप्लायसुद्धा सिस्टमला केली होती. त्याच्यामुळे दोन्ही सिस्टमवर झालेलं वर्क
सिस्टमला केलेली एनर्जी सप्लाय हे दोन्ही कसं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. पण आता थोडंसं आपण कॉन्ट्रास्ट वेगळं एक्झाम्पल बघूया. सपोज सिस्टम रिलीजेस हीट 10 kJ, म्हणजे 10 kJ एवढी जी हीट आहे ती सिस्टमनं सराउंडिंगला रिलीज केली, सिस्टमनं सोडून दिली हीट किती, 10 kJ. तर ती निगेटिव्ह येणार -10 kJ. त्याच्यानंतर सिस्टमनं सराउंडिंगवर 15 kJ वर्क केलेलं आहे, मग ते सुद्धा मायनस येणार -15 kJ. मग टोटल करायची झाली तर -10 kJ -15 kJ म्हणजे टोटल येईल -25 kJ. म्हणजे टोटल इंटरनल एनर्जी जी आहे डेल्टा यू इज इक्वल टू -10 kJ -15 kJ, दोघांची ॲडिशन -25 kJ. ओके, दिस इज ऑल अबाउट इंटरनल एनर्जी. आपण माहिती घेतोय इंटरनल एनर्जीचं. थर्मोडायनामिक्समध्ये पुढं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नावाचा एक प्रकार आहे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कसा असतो, स्टेटमेंट आपल्याला येऊ शकेल. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एकदम सोप्या पद्धतीनं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टडी करायचा झाला तर एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. युनिवर्समधली सगळी एनर्जी कॉन्स्टंट राहते. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. थर्मोडायनामिक्सचं दुसरं स्टेटमेंट आणखीन सोपं आहे. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ओके, एनर्जी ही आपण क्रिएटसुद्धा करू शकत नाही, एनर्जी डिस्ट्रॉयसुद्धा करू शकत नाही, पण एनर्जीचा एक फॉर्म आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये बदलू शकतो. अशा प्रकारे ही दोन आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची जी स्टेटमेंट आहे ती लक्षात ठेवली पाहिजे की एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट, किंवा दुसरं साधं सोपं स्टेटमेंट एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इन टू अनादर फॉर्म. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ह्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट जर विचारलं तर मॅथमॅटिकल स्टेटमेंट विचारलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू म्हणजे काय असतं, हीट सप्लाय टू द सिस्टम. क्यू हीट सप्लाय टू द सिस्टम, सिस्टमला सप्लाय केलेली हीट. डब्ल्यू म्हणजे काय असतं, वर्क डन ऑन सिस्टम बाय सराउंडिंग. म्हणजे आता आपण क्यू लक्षात घ्यायचा, डब्ल्यू लक्षात घ्यायचा आणि चेंज इन द इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू बरोबर क्यू प्लस डब्ल्यू. हे जे इक्वेशन आहे दिस इक्वेशन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे डेल्टा यू बरोबर क्यू प्लस डब्ल्यू, दिस इज द इक्वेशन स्टँड फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थोडं पुढे गेलो आपण की आपल्याला एन्थाल्पी नावाची कॉन्सेप्ट थर्मोडायनामिक्समध्ये स्टडी करायला मिळते. एन्थाल्पी, एन्थाल्पी कोणत्या लेटरनं दाखवतात तर एन्थाल्पी इज शोन बाय एच, कॅपिटल एच. कॅपिटल एच म्हणजे एन्थाल्पी. मग एन्थाल्पीचं इक्वेशन काय असतं तर कॅपिटल एच बरोबर यू प्लस पी व्ही. पी व्ही म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. सो कॅपिटल एच इज इक्वल टू यू, यू म्हणजे इंटरनल एनर्जी. कॅपिटल एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला एन्थाल्पीचं इक्वेशन म्हणून कन्सिडर करावं लागतं. सो द इक्वेशन फॉर एन्थाल्पी इज एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. ओके, त्याच्यानंतर आपल्याला समजा चेंज इन द एन्थाल्पी, एन्थाल्पीमध्ये झालेला चेंज हा जर काढायचा असेल तर मग त्याच्यासाठी काही इक्वेशन आहे का, आहे. आपण आता फक्त एन्थाल्पीसाठी इक्वेशन बघितलं, एन्थाल्पी दॅट इज एच, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. पण चेंज इन द एन्थाल्पी जर असेल तर डेल्टा एच बरोबर H2 मायनस H1. अर्थात H2 म्हणजे एन्थाल्पी ऑफ फायनल स्टेट आणि H1 म्हणजे एन्थाल्पी ऑफ इनिशियल स्टेट. अशा प्रकारे आपण थर्मोडायनामिक्समध्ये काही पॉईंट आपण कन्सिडर करू शकतो आणि त्याची उत्तरं जर आपण डिस्कस केल्याप्रमाणे जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्ही लक्ष दिल्यानंतर त्याची उत्तरं ऑब्जेक्टिव्ह टाईप रेकॉर्ड करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट थर्मोडायनामिक्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्मोडायनामिक्स बरोबर आज आपण केमिस्ट्री करतोय, पण केमिस्ट्री बरोबर थोडे पॉईंट्स आता आपण थोडे बायोलॉजीचे सुद्धा डिस्कस करणार आहे. तर बायोलॉजीसाठी आपण आता टॉपिक सिलेक्ट केला आहे तो म्हणजे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, म्हणजे मानवी रोग आणि त्याच्यानंतर हेल्थ
म्हणजे हेल्थच्या संदर्भात जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आणि ह्युमन डिसिजेस, मग डिसिजेसमध्ये वेगळ्या प्रकारचे डिसिजेस येतील आणि त्याच्यावर कोणते मेडिसिन आपण वापरणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपण टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहे. तर त्याच्यामध्ये हा टॉपिक पुढं एक आठवडा कंटिन्यू राहील. तर सगळ्यात पहिल्यांदा इम्युनिटी म्हणजे काय? प्रतिकारशक्ती. आणि प्रतिकारशक्ती इम्युनिटीचा खऱ्या अर्थानं इम्युनिटीचा अर्थ दिलेला आहे फ्रीडम किंवा एक्झम्प्ट. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, एक्झम्प्ट म्हणजे सूट. इम्युनिटीचा म्हणजे इक्वल अर्थ बायोलॉजीमध्ये फ्रीडम किंवा एक्झम्प्ट असं दिलेलं आहे. आता इम्युनिटी म्हणजे नेमकं काय असतं, तर जी सिस्टम आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव करणाऱ्या घटकापासून वाचवते तिला आपण काय म्हणतो? इम्युनी सिस्टम. आपल्या शरीरातल्या अशी जी सिस्टम असते ती रोगाचा प्रादुर्भाव करणाऱ्या घटकापासून वाचवते तिलाच आपण म्हणणार आहे इम्युनी सिस्टम. द सिस्टम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्टिव्ह एजंट दॅट इज कॉल्ड ॲज इम्युनी सिस्टम. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्युनी सिस्टम किंवा कॉन्सेप्ट ऑफ इम्युनी शोधून काढण्याचं जे श्रेय आहे ते कोणत्या सायंटिस्टला जातं, तर एडवर्ड जेन्नर हॅड फाइंड आउट दॅट कॉन्सेप्ट ऑफ इम्युनिटी किंवा टर्म इम्युनिटी इज कॉइंड बाय एडवर्ड जेन्नर. इम्युनिटीची कॉन्सेप्ट एडवर्ड जेन्नरनं शोधली. ओके. इम्युनिटीवरून एक शब्द आलाय, कोणता? इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजी शब्द खूप महत्त्वाचा आहे. इम्युनॉलॉजी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच इज रिलेटेड विथ इम्युनॉलॉजी. मग इम्युनॉलॉजी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. मग काय काय करते ती, तर इन केस ऑफ इम्युनॉलॉजी इट स्टडी ऑफ व्हेरियस इम्युनी सिस्टम. आपल्या शरीरातल्या ज्या सगळ्या इम्युनी सिस्टम आहेत त्यांचा अभ्यास करण्याचं काम इम्युनॉलॉजी नावाची ब्रांच करते. देन पॉईंट नंबर सेकंड, इम्युनॉलॉजी इज रिलेटेड विथ इम्युनी रिस्पॉन्स टू द फॉरेन सबस्टन्स. फॉरेन सबस्टन्सला आपल्या शरीराकडून कसा इम्युनी रिस्पॉन्स जातोय ह्याचाही स्टडी इम्युनॉलॉजीमध्ये केला जातो. अँड इम्युनॉलॉजी इज रिलेटेड विथ देअर रोल इन रेझिस्टिंग इन्फेक्शन बाय पॅथोजेन. म्हणजे रोग पसरवणाऱ्या जंतूंना विरोध आणि इम्युनॉलॉजीचा रोल ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास इम्युनॉलॉजीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर अँटीजेन नावाची कॉन्सेप्ट आहे. अँटीजेन म्हणजे एनी फॉरेन सबस्टन्स विच इज अटॅकिंग ऑन द बॉडी. म्हणजे कोणताही असा घटक की जो आपल्या बॉडीवर फॉरेन बाहेरचा परकीय घटक, असा कोणताही परकीय घटक की जो आपल्या बॉडीवर रोग पसरवण्याच्या दृष्टिकोनातून अटॅक करतो आपण त्याला अँटीजेन असं म्हणणार आहे. मग अँटीबॉडी, द प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्यूस बाय इम्युनो सेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजेन, त्याला आपण अँटीबॉडी असं म्हणणार आहे. मग एकदा अँटीजेन जर शरीरावर अटॅक करत असेल तर त्याला प्रतिकार म्हणून आपल्या ज्या इम्युनी सेल्स असतात एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह केमिकल सिक्रीट करतात, आपण त्याला काय म्हणणार आहे? अँटीबॉडी. ओके. त्याच्यानंतर इम्युनिटी. खऱ्या अर्थानं इम्युनिटीच्या दोन टाईप्स आहेत. इम्युनिटी कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू टाईप. दोन वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण इम्युनिटीचं क्लासिफिकेशन करतो. एक इनेट किंवा इनबॉर्न इम्युनिटी. आता इनेट किंवा इनबॉर्न इम्युनिटीला मराठीमध्ये आपण म्हणणार आहे अनुवांशिक प्रतिकारशक्ती. आणि दुसरी एक प्रतिकारशक्ती आहे तिला आपण म्हणणार आहे ॲक्वायर्ड किंवा ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी, म्हणजे प्राप्त केलेली प्रतिकारशक्ती. आता थोडीशी माहिती आपण इनेट किंवा इनबॉर्न इम्युनिटीची घेऊया. इन केस ऑफ इनेट किंवा इनबॉर्न इम्युनिटी ह्या प्रकारची जी प्रतिकारशक्ती असते ती अनुवांशिक प्रतिकारशक्ती असते आणि इट इज द नॅचरल डिफेन्स सिस्टम ऑफ द बॉडी. म्हणजे शरीराची ही एक नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते. नैसर्गिक प्रतिकारशक्ती की शरीरामध्ये कोणताही एक घटक आला फॉरेन सबस्टन्स आणि तिच्यापासून शरीराला रोगाचा प्रादुर्भाव होणार असेल तर त्या फॉरेन सबस्टन्सला किंवा अँटीजेनला किल करणारी जी काही सिस्टम असते तिला आपण इनबॉर्न किंवा इनेट इम्युनिटी असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर दुसरी जी आहे ॲक्वायर्ड किंवा ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी.
ती प्राप्त केलेली इम्युनिटी असते. फॉर एक्झाम्पल व्हॅक्सिन आपल्या बॉडीमध्ये जर आपण टोचून घेतली तर तशा प्रकारची इम्युनिटी आपल्याला मिळत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे ॲक्वायर्ड ऑर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. तर आपण हा भाग केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे दोन्ही पार्ट आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये डिस्कशन चालूच ठेवतोय. उद्याच्या भागामध्ये पुन्हा एकदा थर्मोडायनॅमिक्स आणि ह्युमन हेल्थ आणि डिसिजेस या संदर्भात पुन्हा आपण माहिती घेणारच आहोत. लवकरच उद्याच्या भागामध्ये भेटूया. पाहत राहा आणि प्लीज सबस्क्राईब करा माय चॅनेल अल्केएमएन. थँक्यू ऑल ऑफ यू.